मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा. आज मी तुम्हाला कामदा एकादशीची कथा सांगणार आहे. कामदा एकादशी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. शुक्ल पक्षातील एकादशीलाच कामदा एकादशी असे म्हणतात. या दिवशी लोक परंपरेनुसार भगवान विष्णूची पूजा करतात आणि कामदा एकादशी व्रत कथा ऐकतात. या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीची कार्य सफल होतात. मग विष्णूच्या कृपेने पापापासून मुक्ती मिळते आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. काशीचे ज्योतिष चक्रपाणी भट्ट सांगतात की एकादशी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारली की चैत्र शुक्ल एकादशी व्रताचे महत्त्व काय आहे, त्या व्रताचा महिमा आणि पद्धत काय आहे. यावर श्रीकृष्ण म्हणाले की चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. या व्रताने मनुष्याच्या पापाचा नाश होतो, त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. कामदा एकादशी व्रत कथा वाचूया. भोगीपूर राज्यावर राजा पुंडरीक यांचे राज्य होते. त्याचे राज्य संपत्ती, धान्य आणि ऐश्वर यांनी परिपूर्ण होते. त्याच्या राज्यात एक प्रेमळ जोडपे राहत होते. त्याचे नाव ललित आणि ललिता होते. दोघांचे एकमेकावर प्रेम होते. एके दिवशी राजा पुंडरीकच्या दरबारात ललित सहकारी कलाकारासोबत गीत संगीताचा कार्यक्रम सादर करत होता. त्याने मध्येच ललिताकडे पाहिले आणि त्याचा आवाज गोंधळला. सभेत उपस्थित सेवकांनी राजा पुंडरीकला याची माहिती दिली. यावर संतप्त होऊन राजा पुंडरीकने ललितला राक्षस होण्याचा शाप दिला. शापामुळे ललित राक्षस झाला आणि त्याचे शरीर 8 योजनांचे झाले. आता तो जंगलात राहू लागला. पत्नी ललिता जंगलात ललितच्या मागे धावत असे. राक्षस असल्याने ललितचे जीवन अत्यंत क्लेशदायक बनले होते. एके दिवशी ललिता विंध्याचल पर्वतावर गेली होती. शृंगी ऋषीचा आश्रम होता. ललिताने शृंगी ऋषींना नमस्कार केला आणि आपले येण्याचे प्रयोजन सांगितले. शृंगी ऋषी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कामदा एकादशीचे व्रत पाळा आणि त्या व्रताचे मिळालेले पुण्य फळ तुमच्या पतीला अर्पण करा. त्या व्रताच्या पुण्यपूर्ण परिणामाने तुमचा पती राक्षसी योनीतून बाहेर येईल. पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल एकादशीचे व्रत आले तेव्हा ललिताने शृंगी ऋषींनी सांगितलेल्या नियमानुसार कामदा एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूची पूजा केली. दिवसभर काही खाल्ले नाही. रात्रीच्या वेळी जागरण, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारण करण्यात आले आणि या व्रताचे पुण्य पती ललित यांना मिळावे म्हणून भगवान विष्णूची प्रार्थना केली. ती म्हणाली की माझे कामदा एकादशीचे पुण्य माझ्या पतीला अर्पण व्हावे, म्हणजे तो राक्षसी योनीपासून मुक्त होईल. श्री हरीच्या कृपेने ललित राक्षसाच्या योनीतून मुक्त झाला. पुन्हा दोघे एकत्र राहू लागले व एके दिवशी स्वर्गातून एक विमान आले आणि ते दोघेही त्यावर बसून स्वर्गात निघून गेले. अशी ही कामदा एकादशीची कथा आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन अशाच एका कथेसोबत. शरणो शरणार्थी.